मी सरेंडर करणार आहे, पोलिसांना करेल किंवा मग पोलिसांना करेल। मला बोलू द्या, बोला। अगोदर सांगतो सुरुवात आणि पुरावे सांगतो पहिले। सगळ्यांचा एकच प्रश्न आहे, मला माहिती आहे, एन्काउंटरचा प्रश्न बाजूला ठेवा। जो कोणीतरी भोसले मला बोलू द्या, एन्काउंटरचा प्रश्न थोडा बाजूला ठेवा, कारण एन्काउंटरचे मला प्रश्न विचारले पुरावे काय आहेत का? सरकार काय वेळ नाही की पुरावे किंवा मला कोणी आदेश, एका पत्रकारांनी मला प्रश्न विचारला तुम्हाला काय आदेश दिलाय का? अरे एन्काउंटरचा आदेश देतील का असं कोण? बघा, तर ते बंद दाराच्या आडच्या चर्चा आहेत त्या एन्काउंटरच्या ज्या काही आहेत, पण जे मी पुरावे देतोय त्याच्यावरती तुम्ही विचारा ना मला। पहिले दाखवतो ना, पहिले माझ्या अकाउंटला 10 लाख रुपये आले ज्या दिवशी मतदान होतं, ते पहिले अकाउंट एक पुरावा घ्या, सर्वांना देतो। तुम्ही गडबड करू नका। गडबड काय करता? मी थांबणार, मी जाणार नाही ना कुठे। थांबा दाखवतो मी। टाकलेले आहेत ना, टाकलेले तरी पण अकाउंट स्टेटमेंट। मतदान कोणत्या दिवशी झालं ते तारीख सांगा, कोणाला माहितीये? 23 लाच झालं, 21 का 23? एक मिनिट हळूहळू मला बघू द्या। 21/10/24 ना? हे तुमच्या इंस्टाग्राम वरती हे पुरावे सगळे आहेत ना? बाकीच्यांना ज्यांना नाही आहेत त्यांना दाखवू द्या ना मला, कारण पत्रकारांचं कसं आहे केले 2.5 लाखामध्ये आता माझा हे बाकीचा उरलेला खर्च चालू आहे। थांबा मी चालू आहे आता त्यातलंच करणार ना, आता काय करणार मी, जे काही पगारातली सेव्हिंग आणि त्यातला खर्च थोडे करून परत दिले। बरोबर हो मेघराज, मी सांगितलं होतं की 7.5 परत दिलेले आहेत मी, आणि 2.5 राहिलेले आहेत, तेही मी अजून प्रामाणिकपणे देईल। परत कसे दिले? 17-10 परत कसे दिले? कॅश की कॅश, दुसऱ्या ट्रान्सफर, माझा अकाउंट। हे सगळे पैसे कशासाठी दिले होते तुम्हाला? 10 लाख रुपये हे अमाऊंट का दिली होती? तुम्ही शांत बसायचं, ज्या काही भेटलेलं आहे हे बघा, माझ्याकडं 416 रुपये बॅलन्स होतं, 416 तारीख दाखवतो पहिले। एक मिनिट गडबड करू नका। 21/10/24 तारीख बघा, 21/10/24 कोणी पाठवले? मग तुम्ही म्हणतात 465 बॅलन्स होते। ऐका ना, एन्काउंटर साठी एन्काउंटर आताच घेऊ नका, एन्काउंटर थोडं बाजूला ठेवा। पैसे कसे आले? ईव्हीएम मशीन पासून तुम्ही दूर जायचं, जे काही ईव्हीएम ला छेडछाड होईल ते गप्प बसायचं आणि सहन करायचं। माझी ड्युटी बघा, तुम्ही 4-5 प्रश्न विचारा, ज्यांना कोणी विचारताना प्रश्न एकदम 1-2 पत्रकार बघितले एकदम असे प्रश्न विचारतात ना अजितदादाला, गृहमंत्र्याला, की कासले असा बडबडतोय किंवा कासले दारू पिऊन बोलतोय, असं तुम्ही निगेटिव्ह विचारू नका। कासलेंनी पुरावा दाखवलाय, मतदानाच्या दिवशी 10 लाख रुपये त्याच्या अकाउंटला जमा झालेत, असा प्रश्न विचारा। आणि त्याच दिवशी त्यांना तिथं ड्युटी होती ईव्हीएम जवळ, तिथून का काढलं? जेव्हा मनुष्यबळाचं म्हणजे अपुरं मनुष्यबळ होतं परळीला माझी ड्युटी होती, ईव्हीएम मशीन जवळ रात्री। बघा तुम्ही जो एन्काउंटरचा मुद्दा घेताय आणि जो मेन मुद्दा पाहिजे ना आपल्याला, हजेरी तितकीच आहे, कितीच हजेरी? माझं ऑर्डर आहे, सगळे भेटेल तुम्हाला। काय होतं तुम्हाला? चुकीच्या पद्धतीने आले, फ्रॉड केला धनंजय मुंडे नाही, पूर्ण सरकार। जर एकनाथ शिंदेचं जर सरकार सोडलं ना, एवढे अजितदादांचे सीट येऊ माझ्यावर गुन्हा दाखल झाला। काल मी परवा दिवशी चॅलेंज दिलं होतं माझं, बघा उस्मान शेख LCBच्या PI म्हणजे SP ला चॅलेंज दिलं होतं मी की माझ्यावर गुन्हा दाखल नाही अजून, आणि तुम्ही माझं लोकेशन काढताय, मला माणसं पाठवताय, तर त्यांनी एक गुन्हा दाखल केला, जो मी महिन्याभरापूर्वी बोललोय, काहीतरी कुत्रा शब्द वापरलाय। लातूर जिल्ह्यामध्ये अमित देशमुखांविरुद्ध कुत्रा जरी उभा केला तर निवडून येईल असं मी विधान केलं होतं, त्याच्यावरून अॅट्रॉसिटी दाखल केलाय। काहीतरी अजून त्याच्यात मॉर्फिंग केलं असेल, मी बघितला नाही अजून तो व्हिडिओ, कारण काय डिटेल्स आहेत तुमच्याकडे? FIR आहे ना माझ्याकडे, तुम्हाला सांगताल FIR नंबर आणि कोण? हो लगेच सांगतो ना, हो लगेच त्याला काय। पोलिसांनी तुम्हाला संपर्क वगैरे काय केलाय का? पोलीस माझ्या पाठीमागे होते, पोलीस दिल्लीला पण होते, पोलीस सगळीकडे संपर्क केलाय। आता सुद्धा एका पोलिसांचा फोन आला होता, कुठे आहेत, काय हजर होत आहे का? मागणी माझी एवढीच आहे, ज्या प्रकारे एका बिल्डरच्या सांगण्यावरून, जो एक बिल्डर आहे, ऐका शांत ऐका, गडबड करू नका, जो एक बिल्डर आहे सुरतचा, जो माझा 5 वर्षापासूनचा मित्र आहे,
जो माझा 5 वर्षापासूनचा मित्र आहे त्याच्या घरी मी गेलो आणि त्याच्या घरात आणि त्याच्या ऑफिस मध्ये मी थांबलो. त्याच्या ऑफिस मध्ये मी बेल्ट काढला, त्याच्या बेडवरती आराम केला. हे फोटो आणि काही चुकीचे अकाउंट पैसे आलेले आहेत, पण कोणाच्या अकाउंटला आलेत, त्यांनी पाठवलेत का, माझ्या आलेत का, माझ्या एवढेच आलेत 10 लाख धनंजय मुंडेचे, जे मी आज शो करतोय. पण त्यांनी काहीतरी चुकीचे दाखवलेत ज्या अकाउंटला की पैसे पाठवले. त्याच्यावरून मला निखिल गुप्ता माननीय एडीजी यांनी सस्पेंड केलं 6 तासात त्या बिल्डरच्या सांगण्यावरून. म्हणजे निखिल गुप्ताचे आणि त्यांची पार्टनरशिप आहे जी राज शॉपिंग सेंटर, निधी शॉपिंग सेंटर, सर्व पेपर तुम्हाला देतो मी, ते निखिल गुप्ताचे आहेत माननीय एडीजी महाराष्ट्राचे. तर त्यांनी मला 6 तासात इन्क्वायरी, पत्र यायला 48 तास जातात, 6 तासात माझी इन्क्वायरी केली आणि संपवलं. मला सस्पेंड केलं. मग मी बघावत जे माझ्यावरती 7 बदल्या झालेत माझ्या मित्रांनो, 7 बदल्या 2 वर्षात ज्युनियर तुकाराम मुंडे बनवले मला खऱ्या अर्थानं. हा, तर तुम्ही हा आवाज उठवा, 4-5 प्रश्न विचारा सगळ्या मीडियाला सांगतो. ऐका, 4-5 प्रश्न विचारा सगळ्या. माझ्या अकाउंटला त्याच दिवशी 10 लाख रुपये तुम्ही आले, 3 लाख रुपये, पण काय बाकीचं? पोलिसांना शरण जाणार काय कधीच तुम्हाला या ठिकाणी ताब्यात घेण्यासाठी आले नाही. आले नाहीत. आता मी जाईन इथल्या डिसिप्लिन कडे वगैरे प्रॉपरच्या, हा, किंवा सीपी वगैरे, सीपी ऑफिस जे काय आता इथलं बघतो मी. म्हणजे पोलिसांना शरण जाणार हो, शरण जाण्यासाठी चॅलेंज का करत होते पोलिसांना? चॅलेंज ऐका ना, सिस्टीमच्या विरोधात लढणं. तुम्ही पोलीस खात्यात काम केलेलं आहे आणि चॅलेंज का केलं सांगतो. चॅलेंज का केलं? चॅलेंज याच्यासाठी केलं होतं की मी अजून 15 दिवस जरी गेलो तरी भेटलो नसतो. पण मला काही पत्रकारांनी, काही माझ्या मित्रांनी, काही माजी पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की तू फेस कर, असं पळू नकोस. आणि मलाही वेगळं वाटत होतं की मी मोबाईल बंद करतोय आणि पोलिसांपासून लपंडाव खेळतोय. त्याच्यापेक्षा म्हणलं फेस करू. काय 8 दिवसाची जेल होईल, 15 दिवसाची जेल होईल. आता तुम्हाला आता मी अजून तेच सांगू का, इथल्या डीसीपींना भेटणार आणि मी पुढे बीडला जाणार, अरेस्ट होणार उद्या. उद्या अरेस्ट होणार. आता कोणी तुम्हाला अरेस्ट करायला ताब्यात घ्यायला आता आलेलं बघू आलेत का नाहीत, ते आले नाहीत कोणी. तुमचे कोणी मित्र किंवा सहकारी आलेत काय ते? ते आलेत, फोन आलेत, ते मी सांगतो आता कोण कोण आलेत काय नाही. कासलेजी, हा. तुमचा जो 2 दिवसापासून तुम्ही व्हिडिओ व्हायरल करताय, दिल्लीला होतात. दिल्लीला नेमकं कुठं होतात, काय हा, होतं? दिल्लीला बघा, हा, त्याच्यावर मला बोलायचंय. दिल्लीला मी माझे व्हिडिओ मीच टाकलेत. साम टीव्हीने अशी बातमी दिली की कासलेंचे नवे कारनामे समोर, हळूहळू घ्या. कासलेजी. कासलेंचे नवे कारनामे समोर. ही चुकीची बातमी आहे, असं नाही. मी गेलोय, माझ्या पैशाने पिलोय, माझ्या पैशाने. पब म्हणजे काय हो, परमिशन आहे पबला. पब म्हणजे काय, त्या ठिकाणी जाऊन डान्स केलाय काय चुकी? लाल किल्ला, पब सगळं केलं. राजकीय काय अश्लील काय कृत्य केलं का जाऊन? राजकीय पुण्या नेत्याची भेटगाठ घेतला. भेट घेतली मी, 100 चॅनलची घेतली भेट, आणि 100 चॅनलनी मुलाखत घेतली माझी, अजून दाखवले नाहीत. म्हणजे त्यांना राजकीय. आरुषी सिंह यांची आज मी 1 तास भेट घेतलेली. कोण आहे ते? आरुषी सिंह काही दिवसापूर्वी दिल्लीच्या मुख्यमंत्री होत्या. बरं, तर त्यांनी माझा प्रश्न ते उपस्थित करणार आहेत. 1 तास आमची चर्चा झाली आज. बरं. तर बघू आता ते त्या वरच्या लेवलवरती, म्हणजे त्याला काय म्हणतात, आपल्या भारत लेवलवरती हा प्रश्न ईव्हीएमचा. तर तुम्ही पण हाच प्रश्न उचला मित्रांनो की ईव्हीएम जवळ फक्त 3-4 प्रश्न ऐका, नीट ऐकून घ्या की यांची ड्युटी काय होती, ईव्हीएम जवळची ड्युटी का काढली, यांना आराम का दिला, रेस्ट का दिला, आणि यांचं त्या दिवशीचं लोकेशन काय, आणि यांच्या अकाउंटवर 10 लाख का जमा झाले. बस सगळे उत्तर मी. कोणी जमा केलं? धनंजय मुंडे कॅश पकडली होती ती, आणि ईव्हीएम पशी तुम्ही थांबायचं नाही. परत परत विचारू नका. स्वतः येतात का धनंजय मुंडे? वाल्मिक कराड आले. वाल्मिक कराड आले. कासलेजी, सांगितलं ना, वाल्मिक कराड. हो, वाल्मिक कराड आले. कासलेजी, तुम्ही पैसे पकडले होतात. हो, मला भेटले वाल्मिक कराड. हो, तुम्हाला वाल्मिक कराड नाही? वाल्मिक कराड. कुठं दिलं, कुठल्या ठिकाणी? माझ्या नेमकी कुठं झाली, कशी डील झाली होती तुमची? एक परळीच्या खाली घ्या. वरती राखेचं ज्या ठिकाणी हे ना सेंटर आहे ना, त्याच्यावरती आमची राहण्याची सोय केली होती. त्या ठिकाणी लोकेशन काढले तरी मला असं बोलता येत नाही. हात खाली घेऊन. नाही घ्यायचं ते घ्या, नाही तर मला असं बोलता येत नाही. मला डिस्टर्ब करू नका. सावकाश नाही, माझा बीपी पुन्हा वाढतो. एक प्रश्न विचारा, एक प्रश्न विचारा ना. तुमची भेट कुठं झाली, कशी डील झाली? ज्या ठिकाणी मंगल कार्यालयामध्ये आमची राहण्याची व्यवस्था केली होती त्या ठिकाणी ते आले होते. बरं. काय त्या ठिकाणी काय बोलणं झालं? काय ठरलं होतं नेमकं तुमचं? ठरलं काय नाही, शांत राहण्यास मला सांगितलं होतं. कोण कोण होतं त्या बैठकीत? तुम्हाला रिझर्व्ह ठेवेल, तुम्ही फक्त शांत राहा. ज्याप्रमाणे तुम्ही पहिले कारवाई केली आहे, लोकसभेलाही तुम्ही कारवाई केली होती, बोगस मतदान तुम्ही करू दिलं नव्हतं लोकसभेला, तर तुम्ही हे करू नका, एवढं त्यांनी सांगितलं होतं. भरपूर लोक आहेत, भरपूर आहेत. आमचे सचिन पांडकर साहेब सुद्धा आहेत, सचिन पांडकर सुद्धा आहेत. ते मला बोललेले
पैसे आलेत तुमच्याकडे ते भेटतात तर ठेवा, ओपन करू नका, नाही तर तेही जातील आणि सस्पेंड व्हाल, डिसमिस व्हाल. सचिन पांडकर कोण आहे? कोण आहे ते? सचिन पांडकर ऍडिशनल एसपी जे 4 वर्ष झाले एका ठिकाणी ठाण मांडून आहेत, जे वाल्मिक कराडचे हस्तक आहेत, ऍडिशनल एसपी. पण तुम्ही आता त्यांच्यावर तुमचा आरोप काय? दुसरा माझ्या घरात आता एन्काउंटरचा पुरावा आपल्याला फक्त तुम्हाला जी माहिती आहे किंवा तुम्हाला जे सांगायचं पहिले हळू सांगतो. बघा, बोगस एन्काउंटर काय असतो हे मी पहिले जनतेला समजून सांगतो. तुम्हाला माहिती आहे, सांगितलं नको सांगू. हा, तर बोगस एन्काउंटर असा असतो, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, सचिव, गृह सचिव हे पहिले वरून केंद्राकडून सिग्नल आल्यानंतर गुप्त बैठक होते, त्यानंतर ठरवतात. जसा अक्षय शिंदेचा झाला त्यानंतर 4-5 अधिकारी वरिष्ठ लेवलचे येतात आणि त्या म्हणजे स्थानिक पातळीवरचे 4-5 अधिकारी अंमलदार निवडतात आणि मग तो बोगस एन्काउंटर केला जातो. तसाच तीच ऑफर मला होती. मग त्या ऑफरचे असे पुरावे तुम्हाला भेटणार नाहीत, कारण शासन किंवा IPS IAS लोक खूप हुशार असतात. बंद दाराआड मला ऑर्डर बी अशी होती ना, म्हणजे ऑफर की तुम्ही डायरेक्ट जाऊन शूट करा नाही, तुम्ही त्यांच्या पाठीमागे रिव्हॉल्वर घेऊन 24 तास राहा आणि जर कुठे तुम्हाला चुकीचं वाटलं तर तुम्ही कारवाई करा. लक्षात आलं का? अशी ती ऑफर होती. 25 कराड तुमचा जेवढा पगार जेवढा होतो ना, एक तुमच्या आता माझी सर्व्हिस राहिली 25 वर्ष, जेवढा पगार आहे लमसम, तुमचा पगार होत असेल 15 करोड 10 करोड, तर तुम्हाला 50 करोड आजच मिळेल लमसम. आणि पुन्हा इन्क्वायरी करतानाही आमचं सरकार राहील, त्याच्यातून तुम्हाला निर्दोष मुक्त आम्ही करू. ही जी घटना तुम्ही हे जे ही घटना म्हणताय ना एन्काउंटरची, मग वाल्मिक कराड यांना कोण भेटलं, कधी भेटलं, कुठे चर्चा झाली, काय? सर, पहिल्यापासून तुम्ही सांगताय की एक अधिकारी भेटलो होता IPS, तुम्ही पहिल्यापासून कोण नाव IPS सांगितलं नाही, तर IPS मला स्टेशन डायरी भेटेल ना. तुम्ही आतापर्यंत हे तर करा, आपला अर्ज तर करा, माहिती अधिकार, तुम्हाला स्टेशन डायरी भेटेल. कुठे स्टेशन बीड पोलीस अधीक्षक यांना अर्ज करायचा, तुम्हाला ती नाव स्टेशन डायरी त्या दिवशीची मिळून जाईल. अधीक्षक कार्यालयात का पोलीस स्टेशन? अधीक्षक कार्यालय, कंट्रोलची डायरी. तुम्हाला ज्यावेळेस 10 लाख रुपये आले, त्यावेळेस इतर अधिकाऱ्यांना किती पैसे आले? बघा, हे सगळे अहो, मला एक दिवस प्रश्न विचारला तर मला जुन्यानं एसपीचं नाव आठवत नव्हतं, तर ते अधिकारी सगळे बाहेरचे असतात. IPS आणि IAS फार आपले म्हणजे पाटील जाधव असं आडनाव असतं तर लगेच सांगितलं असतं. सण कधीचा कालावधी? आली एन्काउंटरची ना, ती कुणी आली, कितीला चर्चा झाली, किती कुठं बैठक तारखेला ही झाल्या, ऑफर काय आली ते होती? कुठल्या सांगा. महिन्यात ही ऑफर आली तुम्हाला? वाल्मिक कराड यांना अटक केल्यानंतर 4 दिवसातच हे आलेले अधिकारी. हा, त्यांचे लोकेशन भेटतील, नावं भेटतील, तुम्ही माहितीचा अर्ज तर टाका उद्या. जे तुमचे प्रतिनिधी असतील बीडला त्यांच्यावर टाका. आणि माझ्या घरात 4 लोक काल कोण घुसले, आवाज उचला ना, माझ्या घरात पुरावे आहेत. चोरी झाली, घरपोडी झाली माझ्या घरात, मी व्हिडिओ टाकलाय, तुम्ही बघा. व्हिडिओ टाकलाय मी किती सगळं. वाजता काय झालं? काय झालं? काय घटनाक्रम सांगा. पुरावे पळवले का? मुंबईत का तिकडे? आता ते मी गेल्यानंतर बघणार, मीडिया समोर माझं घर ओपन करणार, कारण मी आता तुमच्या समोर इथं उतरणार. आता अटक केली जाईल ना तुम्हाला आता बीडला गेल्यानंतर? जामीन होईल ना 2 महिन्याने, 4 महिन्याने, 6 महिन्याने, काय जामीन होणार नाही. अच्छा, पण तोपर्यंत राहील का ते? आता घरात काही काय आरोप बघा, होत तुम्ही आवाज उठवला, जनतेने आवाज उठवला तर भेटेल तुम्हाला ते घरात सगळं. काय काय महत्वाचे पुरावे होते? माझ्या कपाटामध्ये खूप काही पेपर होते. कुठलं गाव आहे सर? नाही बीड बीड मधलं कुठलं गाव? बीड मध्ये मी राहतो, ज्या ठिकाणी नोकरी करतो 1 किलोमीटरच्या अंतरावरती GST भवन आहे, त्याच्या समोर माझं घर आहे. त्या ठिकाणी पोलिसांनी नोटीस लावली सस्पेंडची आणि माझं लॉक तोडलं. मला काल एका MPSCच्या विद्यार्थ्याचा समोर MPSCचे विद्यार्थी अभ्यास करतात, त्याचा कॉल आलेला की साहेब तुमचं घर काल कोणतरी खोललं 4-5 जणांनी आणि त्याच्यातून ते लॉक तोडलं आणि दुसरं लॉक बसवलेलं आहे. तुम्ही म्हणताय घरात महत्वाचे पुरावे होते, काय काय पुरावे होते घरात? हेच जे मी यांचे ओपन करणार होतो ना, धनंजय मुंडे, वाल्मिक कराड, डॉक्टर वाल्मिक कराड, पिक्चर कुठले कुठले बनवले, पिक्चरचं कार्ड मीच काढले, ते ओपन सगळं, ते पुरावे मी घरात ठेवलेले. CCTV वगैरे काय आहेत का घरात? नाही CCTV भेटतील ना, GST भवन आहे तर नक्कीच भेटेल. तपास तुम्ही तसं त्या पद्धतीने केला पाहिजे. जी एन्काउंटरच्या संदर्भात तुमच्याशी फोनवर काय चर्चा झाली, काय कॉल डिटेल्स आहेत? पुरावे कुठले ठेवत नाही. तो वरिष्ठ आणि मंत्री असे असतात ना, फोन कधी बंद आला दारा तुम्हाला भेटायला? बंद दारा हा फोन आलेले आहेत, बंद दाराड. हा, का मारायचं होतं ते सांगेन ना मी. ते वाल्मिक कराड धनंजय मुंडेंना नको होते आता, कारण काय तर 302 मध्ये वाल्मिक कराड पूर्णपणे फसलाय. आता मीही फसेल या भीतीपोटी ही ऑफर असेल. डॉट 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 जोडा ना तुम्ही. मलाच का निवडलं ही ऑफर? हा, कारण 7 बदल्या बीड जिल्ह्यात जर माझ्या झाल्यात तर मी किती वादग्रस्त असेल. 2 वर्षात माझ्या 7 बदल्या झाल्यात. इसुप वडगाव, वर्धापूर पोलीस स्टेशन, अंबाजोगाई ट्रॅफिक इन्चार्ज, माजलगाव ग्रामीण आणि सायबर आणि कंट्रोल, अशा 7 बदल्या माझ्या 2 वर्षात झालेल्या आहेत. एकही विनंती अर्ज नाही. तुम्ही एकटेच एक एन्काउंटर करणार होते, एकट्यालाच ऑफर होती? नाही ते 4-5 जणांना भरपूर डॅशिंग अधिकारी असतात पोलीस खात्यात, पण सगळे काय बोलत नाहीत, बाहेर पडत नाही.
याची Yes, ऑफर no. होती तर याचे काय पैसे वगैरे अकाउंटला जमा झाले का तुमच्या? नाही नाही ह्याचे काय नाही, मी नकार दिला ना, ऑफरलाच नकार दिला मी. हे माझ्याच्यानं पाप होणार नाही, जी न्यायाधीशाचा शिक्षा देईल. CM च्या ऑफरला होकार दिला होता का तुम्ही? झाल्यानंतर काय हा महत्वाचा प्रश्न आहे. हा खूप जणांनी विचारलेला आहे. बोलण्याचं कारण आता म्हणजे मी ऑलरेडी सस्पेंड झालोय म्हणून बोलतोय सरळ सरळ. आधी बोललो असतो तर आधी सस्पेंड झाला असतो, मग माझ्यावर उपासमारीची वेळ आली असती. आता ऑलरेडी उपासमारीची वेळ आली आहे म्हणून बोलतोय मी. सरळ सरळ उत्तर आहे. छान प्रश्न आहे तुमचा. असे आरोप करून तुम्हाला सस्पेन्शन रद्द करून घ्यायचं. नाही, मला डिसमिस करतील आता खात्यातून. आता एक गुन्हा दाखल झाला, जो महिन्याभरापूर्वी बोललो मी, मोठा गुन्हा दाखल झाला. आता तर ते मुकेश नाटाने त्यांनी पण बोलले, त्यांनाही वाईट वाटतं. तोही आज माझा मित्र 10 फोन करतो 100 की जाऊ द्या, निखिल गुप्तांचं चुकलं, असं झालं तसं झालं, तुम्ही सगळ्यांना मध्ये घेऊ नका, फडणवीसांना मध्ये नका घेऊ. मी म्हणलं आता बघा अजित पवारला का घेतलं, काल मला फोन आला. बघा अजित पवारांचं का घेतलं सांगू का? त्यांनी एक भाषणामध्ये असं वाक्य केलं की टायरामध्ये घाला आणि मारा या कार्यकर्त्यांना, म्हणजे जे असे वागतील ते. म्हणजे आमचे पोलीस बांधव जाऊ द्या आतमध्ये आणि 302 लागू द्या पोलीस बांधवावर आणि सस्पेंड होऊ द्या, टायरामध्ये घाला आणि मारा. त्या वाक्यावरून मी बोललो, विधान केलं होतं. खळबळजनक दावा करताय तुम्ही हे सगळे. तुम्ही इलेक्शन कमिशनला कळवलं होतं का? हा, ऍडिशनल एसपी साहेब पाणकर यांना कळवलं होतं, एसपीना कळवलं होतं. एसपी नंदकुमार ठाकूर त्यांचेच आहेत, त्यांचे कॉल डिटेल घ्या ना. मग ह्या झालेल्या इलेक्शन मध्ये इलेक्शन कमिशनचे अधिकारी पण फ्रॉड आहेत का? हो हो, 100%, 1001%. तेच मला आता मुद्दा उचलायचा आहे. आज मी आरुषी सिंह जे दिल्लीच्या मुख्यमंत्री होत्या ना, तर 1 तास आमची चर्चा झाली दिल्लीमध्ये. तुमच्याकडे एवढी तर हेच काढायचं आता बाहेर. खळबळजनक आता माहिती जरा- आहे तुमच्याकडे ही सगळी? मला त्यांचे एक कुलदीप म्हणून आहेत तिथले काहीतरी आमदार का काहीतरी, तुमच्याकडे कुलदीप म्हणून. खळबळजनक एवढी सगळी माहिती आहे, तुम्ही हो. ही माहिती घेऊन अंजली दमाने यांना भेटणार आहे का? कारण अंजली दमानिया सर्वात बोगस. अंजली दमानिया कोण होती? तिचं पहिले हिस्ट्री काढा मित्रांनो. ती म्हणजे आम आदमी पार्टी आणि पहिले सामाजिक कार्यकर्ते तर 80% बोगस असतात, फ्रॉड असतात. पैसे भेटले, सगळं झालं की सगळं. त्यातलीच ती अंजली दमानिया आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती नाही, मी मुंबईत 15 वर्ष नोकरी केली आहे. ती फक्त बाहेर काढणार, पुरावे काढणार, कागदपत्र काढणार, धमक्या जाणार. 10 माणसं याच्यासाठीच ठेवलेत. प्रत्येकाने जायचं, ह्या मंत्र्याकडे किती आहे, या अधिकाऱ्याकडे किती प्रॉपर्टी आहे, बाहेर काढायचं. हे खळबळजनक आहे अंजली दमानियाविरुद्ध. चांगलं तर चांगलं, तृप्ती देसाईला मी आजही चांगलं म्हणतो. करुणा मुंडेवर एवढे अत्याचार झाले, आजही चांगलं म्हणतो. जो चांगला आहे त्याला मी चांगलाच म्हणतो. एकनाथ शिंदे चांगले आहेत, चांगलाच म्हणतो मी. तुमच्यावर आणि जे- टीका केली की विक्षिप्त माणूस आहे तुम्ही. करताना बीड पोलिसांना शरण नाही, जाताय. ठीक आहे, तो गोष्ट वेगळा आहे. विक्षिप्त तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही हे निरपेक्ष चौकशी होईल वाटतं का? सुरक्षा दिलीच नाही अजून. तुमच्या जीवाला धोका आहे का? आहे, आता तुम्ही विचार करा ना, 100%. आता मला एकाने कमेंट केली, बरं कमेंट बद्दल बोलतो की एवढ्या घाण कमेंट यायला लागल्यात की तुम्हाला दाखवतो मी की माझ्या आई बहिणीवरून उद्धार चालू केलाय आणि एवढ्या घाण वाईट कमेंट करू नका आणि माझ्या घरच्यांना त्रास देऊ नका. दिल्लीत काय तुमचा हल्ला वगैरे काय झाला असं म्हणणं आहे तुमचं? हो, हल्ला झाला होता, आरोपी पकडला नाही, दिलाय मी तो दिल्लीला. तुम्हाला आता तक्रार dismiss दिलेली केलंय, आहे. तरी तुम्ही ह्या डिसमिस नाही, सस्पेंड. सस्पेंड केलं, डिसमिस करतील असं तुम्ही हो, म्हणताय. लढा चालूच ठेवणार मी. ठेवणार आहे. हो. काय कशा मार्गात? आता मार्ग बघू ना, जसे जसे मार्ग आता जसे सुचतील, जसे मित्र परिवार, काही आपले पत्रकार, काही वकील यांच्या मार्गाने आता लढा लढू आपण. तुम्हाला 10 करोड रुपयाची ऑफर दिली होती, तुम्ही बोलले त्या व्हिडिओमध्ये. हो, बोललो ना, 10 करोडची. म्हणजे निखिल गुप्ताचा तो मुकेश गुप्ता नाटा सुरतचा बिल्डर आहे, 5000 करोडचा मालक. त्या ठिकाणी त्याच्या फार्म हाऊसवर कोण कोण येतं ते मी पुरावे काढायला चालू केले होते. तेव्हा मला ऑफर आली. इन्कम टॅक्सचे सर्व अधिकारी त्याच्या फार्म हाऊसवर तिथे जातात, त्या ठिकाणी पार्टी सुरू होते. आता इथून कुठे आता जाणार? बघू, आता अजून मी निर्णय घेतला नाही. आता मला 2-4 कॉल करू द्या आणि पहिले मग मी विचार करेल डीसी ऑफिसला जायचं की डायरेक्ट बीडला जायचं, मी विचार करेल. एन्काउंटरची ऑफर का नाकारली? हा, मला ते योग्य वाटलं नाही ना, पाप वाटलं. कारण काय माहितीये का, आहे तो आरोपी पण न्यायदेवता बसली आहे ना. जर आरोपी नसेल तर कशाला एवढं मोठं आपण पाप आता घेऊ? शेवटचं सांगा, तुम्हाला काय एकदा आव्हान करायचं? आव्हान एवढंच आहे की माझ्यावरती जे अन्याय झालेत ना त्याची चौकशी करा. बरं. मला बीड परळी सारख्या ठिकाणी मला का आराम दिला? पहिला प्रश्न. निवडणूक असताना बाहेर राज्यातून पोलीस आले आणि मला आराम दिला. दुसऱ्या दिवशी माझ्या अकाउंटला 10 लाख त्याच दिवशी का जमा झाले? धनंजय मुंडे आणि त्या काळेंच्या कंपनीच्या अकाउंट मधून, संत बाळूमामा कन्स्ट्रक्शन. तिसरा, त्याच दिवशी मला किडनॅप करून बार्शी करमाळ्याला का सोडलं मला इलेक्शनच्या दिवशी? जर सोडलं तर मग मला सस्पेंड का नाही केलं इलेक्शन कमिशननं? चला, थँक्यू. वाल्मिक कराडचे हस्तक होते. चला, 1 to 1 करा. मग तुमची वाल्मिक कराडची निवड पहिल्यापासून तुमची आहे, कधी 2 झाली? वर्षापासूनची ओळख आहे. काय वाल्मिक कराडचं आणि तुमचं याचं हे प्रकरण होण्या अगोदर काय हा, ओळख आहे ना, चांगली ओळख आहे. गाड्या सोडण्यासाठी नेहमी फोन करू का? यायचे. कसल्या माझी गाड्या गाड्या सोडायच्या तुम्ही त्यांच्या? राखेच्या सोडत नव्हतो मी, एकी गाडी सोडली नाही, पण फोन यायचे. मी वाल्मिक कराड बोलतोय, धनंजय मुंडेचा हे बोलतोय, पी बोलतोय, काय ते खास माणूस बोलतोय, माझी राखेची गाडी सोडा, माझी वाळूची गाडी सोडा.
आणि याच्यातनं आमची ओळख झाली होती. तुम्ही काम ऐकत नव्हतं तर त्यावेळेस बिलकुल तेव्हा नाही, बिलकुल कधीच नाही ऐकलं काम. मग म्हणून 7 बदल्या झाल्या ना. लगेच इशू पोळगावून माझा माझा मोबाईल फोडलेला, नोट 10 नोट 11. आज इथे अंबाजोगाईला वाल्मिक कराड आणि त्यांचे कार्यकर्ते आले होते शेपवाडीचे. का म्हणजे मी बोगस मतदान होऊ दिलं नव्हतं आणि त्यांची ती रेकॉर्डिंग केली होती. त्यांना भीती वाटली असेल. आज जसं माझ्या घरी चोरी केली, कोण केली चोरी बघा, शोधा तुम्ही सांगा ना, तुम्हाला काय माहिती चोरी? हेच हो, करुणा मुंडेच्या गाडीत 2-2 रिव्हॉल्वर ठेवतात स्वतःच्या बायकोच्या. तर माझ्या घरी का नाही चोरी करणारे? वाल्मिक कराडच्या कुठल्याच काळ्या धंद्याला तुम्ही समर्थन केलं नाही? कधीच नाही, कधीच नाही. हा, ठसनच होती आमची. वाल्मिक कराड, धनंजय मुंडे. मी गेल्यापासून मला जर दबाव आणला ना, मी दबावला बळी पडत नाही. एखादी जर खरंच गरजवंत आहे त्या गावातला, साहेब वाळूची गाडी आत्ताच चालवली हो, बहिणीचं लग्न आहे, हे चल जा, मी असा माणूस आहे, असा अधिकारी आहे. पण मला दबाव सहन होत नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.